नमस्कार शिक्षक मित्रांनो. बघा, आपली TATची परीक्षा किंवा CTTची होणारच आहे आणि TTची पुढे ढकलली याचा अर्थ ती रद्द झालेली नाहीये आणि म्हणून आपण आपली तयारी करायला पाहिजे. अचानक जर आपली तारीख डिक्लेअर झाली तसं तर ही परीक्षाच नको असलेली परीक्षा कॅन्सलच व्हायला पाहिजे. पण जर द्यायचंच काम पडलं तर आपण आपलं तयार असलं पाहिजे. म्हणून मी वेळात वेळ काढून हा व्हिडिओ खास आपल्या सर्वांसाठी बनवत आहे. कारण पेपर 2 आणि पेपर 1 मध्ये आपल्याला जे काही विषय आहेत ते आपल्या सतत वारंवार आपल्या कानावरून गेले असले पाहिजेत आणि आपल्याला विसरत्या कामाचा पडता कामा नये. आपण शाळा झाल्यानंतर संध्याकाळी जरी 1 तास थोडंसं रिव्हिजन मारलं तर आपल्याला 5वी ते 10वी 12वी पर्यंतचे पुस्तकं सगळ्या विषयांचे घेऊन बसायचं काम नाही. म्हणून प्रत्येक विषयांची वेगवेगळी व्हिडिओ 100 प्रश्नांचा मी तयार करण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. चला वेळ न घालवता आपण आज इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या सामाजिक शास्त्रावर आज 100 प्रश्न बघणार आहोत. चला तर बघूया प्रश्न पहिला. बघा, प्रश्न पहिला आहे, पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले? कधी कधी प्रश्न असा येतो, पानिपतचे युद्ध तिसरे युद्ध कधी झाले किंवा पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचे नेतृत्व कोणी केले? तर आता इथं हा प्रश्न काय आहे, पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले? तर याचं योग्य उत्तर आहे अहमदशाह अब्दाली आणि मराठे. लक्षात असू द्या. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 2. प्रश्न दुसरा तुमच्या स्क्रीनवर. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी कोठे वसवली? बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी कोठे वसवली? तर याचं योग्य उत्तर आहे राजगड. नेक्स्ट प्रश्न तिसरा. पृथ्वीच्या अंतरंगात निफे या थरात कोणती मूलद्रव्ये प्रमुख असतात? बघा, प्रश्न पुन्हा एकदा वाचूया. पृथ्वीच्या अंतरंगात निफे या थरात कोणती मूलद्रव्ये असतात? तर याचं योग्य उत्तर आहे निकेल आणि लोह. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4. आदिलशाहीची स्थापना कोणी केली? किंवा आपल्याला जोड्या लावामध्ये सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. आदिलशाहीची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे युसुफ आदिलशाह. बघा, काय नाव आहे? युसुफ आदिलशाह. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5. 1857च्या उठावाची सुरुवात भारतातील कोणत्या ठिकाणाहून झाली? बघा, 1857च्या उठावाची सुरुवात भारतातील कोणत्या ठिकाणाहून झाली? तर याचे योग्य उत्तर आहे मेरठ या ठिकाणी. मेरठ या ठिकाणाहून झाली. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि पुढं तुम्हाला माहितच आहे आणि मी तो मिळवल्याशिवाय राहणार नाही असं पुढचं वाक्य आहे. तर ही घोषणा कोणी दिली? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, ही घोषणा कोणी दिली? तर याचे योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7. जगातील सर्वात लांब नदी कोणती? बघा, जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर याचे योग्य उत्तर आहे नाईल नदी. जगातली म्हणलं की नाईल नदी, भारतातली म्हणलं की गंगा आणि महाराष्ट्रातली म्हणलं की गोदावरी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8. मुघल बादशाह अकबर याच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार कोण? बघा, मुघल बादशाह अकबर याच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार कोण? तर याचं योग्य उत्तर आहे तानसेन. तानसेन हे नाव लक्षात असू द्या. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9. बघा, प्रश्न बघा, भारताचा लोह पुरुष कोणाला म्हणतात? भारताचा लोह पुरुष कोणाला म्हणतात? याचं उत्तर सर्वांनाच माहिती आहे, सरदार वल्लभभाई पटेल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 10. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, मागच्या TET पेपरला वेरूळ कोणत्या जिल्ह्यात आहे असा आला होता प्रश्न.
तर आपल्याला असे आपल्या जवळपास असणाऱ्यांची जी महत्त्वाची ठिकाणं आहेत त्याच्यावर प्रश्न हमखास येतात. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे बुलढाणा. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 11. मुघल सत्तेचा शेवट सम्राट कोण होता? मुघल सत्तेचा जेव्हा शेवट झाला तेव्हा त्या मुघल सत्तेचा शेवट करणारा सम्राट कोण होता? शेवटचा सम्राट कोण होता? तर याचं योग्य उत्तर आहे बहादूर शाह जफर. बहादूर शाह जफर. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 12. पृथ्वीला नीलग्रह का म्हणतात? बघा, पृथ्वीला नीलग्रह का म्हणतात? कारण पाण्यामुळे. पृथ्वीवर पाण्याचं प्रमाण जास्त आहे म्हणून पृथ्वीला नीलग्रह असे म्हणतात. आपण जर अवकाशातून पृथ्वी पाहिली तर आपल्याला निळी जास्त दिसते. चला नेक्स्ट प्रश्न पुढचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे झाला? बघा, या सर्वाचं उत्तर तुम्हाला माहीतच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड या ठिकाणी झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 14. ताशशंकर करार कोणत्या 2 देशांमध्ये झाला? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. ताशकंद करार कोणत्या 2 देशांमध्ये झाला? याचं योग्य उत्तर आहे भारत आणि पाकिस्तान. मला चष्मा लागतो असं वाटत आहे कारण दिसत नाही लवकर. प्रश्न क्रमांक 15. केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर याचं योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 16. पन्हाळगडाचा वेढा कोणी दिला होता? बघा, पन्हाळगडाचा वेढा कोणी दिला होता? तर याचं योग्य उत्तर आहे सिद्दी जोहर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 17. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे सहारा वाळवंट. हे जगातलं विचारलेलं, आपल्याला भारतातलं पण विचारू शकतात. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 18. मृत्युंजय ही प्रसिद्ध कादंबरी कोणाची आहे? बघा, मृत्युंजय ही प्रसिद्ध कादंबरी कोणाची आहे? तर याचं योग्य उत्तर आहे शिवाजी सावंत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 19. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 20. मुघल काळात जप्ती पद्धत कोणी सुरू केली? मुघल काळात जप्ती ही पद्धत कोणी सुरू केली? तर याचं योग्य उत्तर आहे राजा तोडरमल. बघा काय, राजा तोरडमल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 21. जगातील सर्वात उंच शिखर कोणते? बघा, जगातील सर्वात उंच शिखर कोणते? तर आपल्याला हे लक्षातच ठेवायचं आहे माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 22. हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली आहे? बघा, हडप्पा संस्कृतीवर 1-2 प्रश्न असतातच. हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सिंधू संस्कृती. सिंधू नदी आणि सिंधू संस्कृती सुद्धा त्या हडप्पा संस्कृतीला म्हणलं जातं. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 23. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रीचे नाव काय आहे? बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रीचे नाव काय आहे? सर्वांना माहिती आहे, राजमाता जिजाऊ महासाहेब. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 24. 1857च्या उठावाचे तात्कालिक कारण काय होते? बघा, प्रश्न पुन्हा एकदा बघा. 1857च्या उठावाचे तात्कालिक कारण काय होते? तर याचं योग्य उत्तर आहे एनफिल्ड रायफलची काडतुसे. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 25. भारताचा दक्षिण उत्तर विस्तार किती आहे? बघा, हा प्रश्न खूप वेळा परीक्षेला आलेला आहे. भारताचा दक्षिण उत्तर विस्तार किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 3214 किलोमीटर.
3214 किलोमीटर. हे आपल्याला लक्षातच ठेवायचं आहे. 3214 किलोमीटर. बघा. चला नेक्स्ट प्रश्न पुढचा 26वा. प्लासीची लढाई कधी झाली? बघा, प्लासीची लढाई कधी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 1757. 1757. पानिपतची लढाई कधी झाली? प्लासीची लढाई कधी झाली? असे प्रश्न आपल्याला वारंवार येतात, म्हणून आपल्याला हे फिक्स लक्षातच ठेवायचं आहे. 1757 म्हणलं की प्लासीची लढाई. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 27. भारताच्या पहिला महिला पंतप्रधान कोण? बघा, असेही पहिले असणारे सर्वच येतात. पहिले मराठीचे पाणिनी कोण? असे प्रश्न पहिले जे आहेत, पहिले पंतप्रधान कोण, पहिले राष्ट्रपती कोण, असे प्रश्न परीक्षेला हमखास येतात. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण? तर याचं योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 28. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, ही घोषणा कोणी दिली? आता हा प्रश्न आपल्याला रिपीट झालेला आहे. मगाची येऊन गेला लोकमान्य टिळक. याचं योग्य उत्तर काय आहे? लोकमान्य टिळक. असो. चला प्रश्न क्रमांक 29. पृथ्वीच्या अंतरंगात बाह्य गाभा कोणत्या अवस्थेत आहे? काय म्हणले बघा, पृथ्वीच्या अंतरंगात बाह्य गाभा कोणत्या अवस्थेत आहे? तर द्रव अवस्थेत आहे. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 30. मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे कोण होते? प्रश्न पुन्हा ऐका. मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे बाळाजी विश्वनाथ. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 31. वास्को द गामा भारतात कधी आला? बघा, वास्को द गामा भारतात कधी आला? याचं योग्य उत्तर आहे 1498. चला प्रश्न क्रमांक 32. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? बघा, गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक. आणि गीताई हा ग्रंथ जर कोणी लिहिला असा जर प्रश्न आला, गीताई वेगळा, तर याचे काय उत्तर असणार आहे? विनोबा भावे. लक्षात असू द्या. गीताई म्हणलं तर विनोबा भावे आणि गीता रहस्य म्हणलं तर लोकमान्य टिळक. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 33. सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे गुरु. लाल ग्रह कोणता? मोठा ग्रह कोणता? असे आपल्याला खूप सारे प्रश्न येतात. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 34. प्रश्न पुढचा बघा. चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ स्थगित करण्यात आली? चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ स्थगित करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे असहकार चळवळ. बघा, सर्वांना एक नम्र विनंती आहे की पेपर 2 जो आहे, म्हणजे पेपर 2ला सामाजिक अध्ययन किंवा सामाजिक शास्त्र हा जो विषय आहे तो 60 मार्काला आहे. किती मार्काला आहे? 60 मार्काला. म्हणून आपण जर हे दररोज केलं आणि आपण जर एकदा सगळे प्रश्न आपण फिक्सच केले ना, तर 60 पैकी 50 मार्क आपले कुठंच गेले नाहीत. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक पुढचा बघूया. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले? पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले? आताच मी तुम्हाला मगाशी हा प्रश्न सांगितला होता, असा येऊ शकतो. तर याचं योग्य उत्तर आहे सदाशिवराव भाऊ. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 36. आदिलशाहीची राजधानी कोणती होती? आदिलशाही जी होती त्या आदिलशाहीची राजधानी कोणती होती? तर याचं योग्य उत्तर आहे विजापूर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 37. जगातील सर्वात लांब पर्वतरांग कोणती? बघा, असे प्रश्न येतात. जगातील सर्वात लांब पर्वतरांग कोणती? तर याचं योग्य उत्तर आहे अँडीज. कोणती? अँडीज ही पर्वतरांग जगामध्ये सर्वात लांब आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 38. महात्मा गांधीजींचा जन्म कधी झाला? सर्वांना माहिती आहे, 2 ऑक्टोबर 1869. पर्याय क्रमांक अ. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 39.
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? याचं योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 40. भारताचा प्रमाण वेळ कोणत्या रेखांशावरून ठरवला जातो? भारताचा प्रमाण वेळ कोणत्या रेखांशावरून ठरवला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे 82.5 पूर्व. 82.5 पूर्व म्हणजे पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 41. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणते? बघा, मगाशी राज्याभिषेक कुठे झाला हा प्रश्न आला होता आणि आता काय आला? छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणते? याचं योग्य उत्तर आहे शिवनेरी. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 42. ऑपरेशन विजय कोणत्या युद्धात राबवण्यात आले? ऑपरेशन विजय कोणत्या युद्धात राबवण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे कारगिल युद्ध. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 43. सम्राट अशोकाने कोणत्या युद्धानंतर धर्मांतर केले? बघा, सम्राट अशोकाने कोणत्या युद्धानंतर धर्मांतर केले? याचं योग्य उत्तर आहे कलिंग. कलिंगच्या युद्धानंतर त्यांनी धर्मांतर केलं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 44. युरोप खंडातील सर्वात मोठे राष्ट्र कोणते? बघा, प्रश्न पुन्हा एकदा ऐका. युरोप खंडातील सर्वात मोठे राष्ट्र कोणते? याचं योग्य उत्तर आहे रशिया. आशिया खंडातलं म्हटले का? नाही. काय म्हटलं आपल्याला? युरोप खंडातील, म्हणून रशिया. चला नेक्स्ट लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 45. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. लॉर्ड विल्यम बेंटिक. चला प्रश्न क्रमांक 46. ब्रह्म समाजाची स्थापना कोणी केली? ब्रह्म समाजाची स्थापना कोणी केली? याचं योग्य उत्तर आहे राजा राममोहन राय. विधवेशी लग्न करणारे सुद्धा पहिले राजा राममोहन रायच होते, लक्षात असू द्या. चला प्रश्न क्रमांक 47. भूकंपाची तीव्रता मोजण्याचे कोणते उपकरण वापरतात? भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? याचं योग्य उत्तर आहे सिस्मोग्राफ. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 48. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? मगाशी प्रश्न असा आला होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? आता प्रश्न काय आला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर आपल्याला वर्ष सुद्धा लक्षात ठेवायचं आहे 1674. प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक ब. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 49. मुघल बादशाह अकबर याच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार कोण? हा प्रश्न मगाशी आलेला आहे तानसेन. काय उत्तर आहे? तानसेन. पुन्हा रिपीट झाला. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 50. जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? बघा, हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे. जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? तर याचं योग्य उत्तर आहे 5 जून. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 51. भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? तर याचं योग्य उत्तर आहे 1942. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 52. सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? तर याचं योग्य उत्तर आहे पश्चिम घाट. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 53. शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ कशासाठी होते? शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ कशासाठी होते? तर प्रशासकीय कारभार पाहण्यासाठी होते. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 54. पृथ्वी स्वतःभोवती फिरण्याला काय म्हणतात? बघा, पृथ्वी स्वतःभोवती फिरण्याला काय म्हणतात? तर परिवलन म्हणतात. कधी कधी प्रश्न असा येतो की पृथ्वीच्या परिवलनामुळे काय निर्माण होते, किंवा दिवस व रात्र कधी होतो, वर्ष कधी होते, असे खूप सारे प्रश्न आपल्याला पृथ्वीवर सुद्धा येतात. चला प्रश्न क्रमांक 55. बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नरने केली? बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नरने केली? तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड कर्झन.
कोणी केली? लॉर्ड कर्झन. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 56. मराठ्यांचा शनिवारवाडा कुठे आहे? बघा काय म्हणले? मराठ्यांचा शनिवारवाडा कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 57. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? बघा जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? तर प्रशांत महासागर हा जगातला सर्वात मोठा आहे. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 58. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 59. भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली? भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली? तर याचं योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 60. चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती कोण? बघा चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती कोण? तर याचं योग्य उत्तर आहे नील आर्मस्ट्रॉंग. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 61. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय? तर याचं योग्य उत्तर सर्वांना माहिती आहे शहाजीराजे. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 62. मुघल बादशाह औरंगजेबाचा मृत्यू कोठे झाला? मुघल बादशाह औरंगजेबाचा मृत्यू कोठे झाला? तर याचं योग्य उत्तर आहे अहमदनगर या ठिकाणी झाला, ज्याला अलीकडे अहमदनगरला नवीन नाव काय दिलेले आहे? अहिल्यानगर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 63. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? बघा जगातील सर्वात मोठा खंड कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे आशिया. मगाशी प्रश्न काय होता? युरोप खंडातील सर्वात मोठा खंड कोणता? असा प्रश्न होता. युरोप खंडातील म्हणले की रशिया आणि जगातील सर्वात मोठा खंड म्हणले की आशिया. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 64. चिपको आंदोलन कोणाशी संबंधित आहे? चिपको आंदोलन कोणाशी संबंधित आहे? तर वृक्ष संवर्धन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 65. दांडी यात्रा कधी सुरू झाली? बघा आपल्याला इथे इसवी सन लक्षात ठेवायचं आहे. दांडी यात्रा कधी सुरू झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 1930 साली. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 66. छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे कान्होजी आंग्रे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 67. पृथ्वीची फिरण्याची दिशा कोणती? बघा काय म्हणलेला आहे प्रश्न? पृथ्वीची फिरण्याची दिशा कोणती? तर याचं योग्य उत्तर आहे पश्चिम ते पूर्व. पृथ्वी कशी फिरते? पश्चिम ते पूर्व. इकडे जर पूर्व असेल आणि इकडे पश्चिम असेल तर कशी फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 68. भारताचा लोह पुरुष कोणाला म्हणतात? बघा भारताचा लोह पुरुष कोणाला म्हणतात? सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हणतात. नेक्स्ट जालियनवाला बाग हत्याकांड कोठे झाले? बघा जालियनवाला बाग हत्याकांड कोठे झाले? इथं आपल्याला ठिकाण विचारलेलं आहे आणि कधी झाले असाही प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊ शकतो. तर याचं योग्य उत्तर आहे अमृतसर या ठिकाणी झालेला आहे. लक्षात असू द्या जालियनवाला बाग हत्याकांड म्हणलं की अमृतसर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 70. आदिलशहा आणि शिवरायांच्या संघर्षात प्रसिद्ध असलेला किल्ला कोणता? आदिलशहा आणि शिवरायांच्या संघर्षामध्ये प्रसिद्ध असलेला किल्ला कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे पन्हाळा. काय आहे? पन्हाळा हा किल्ला प्रसिद्ध आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 71. सर्वात उष्ण ग्रह कोणता? काय म्हणले? किती सोपा प्रश्न आहे. सर्वात उष्ण ग्रह कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे शुक्र. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 72. मुघल काळात
मनसबदारी पद्धत कोणी सुरू केली? बघा, मुघल काळात मनसबदारी पद्धत कोणी सुरू केली? तर याचं योग्य उत्तर आहे अकबर यांनी सुरू केली. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 73. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? बघा, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? तर याचं योग्य उत्तर आहे बंकिमचंद्र चॅटर्जी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 74. सातपुडा पर्वत कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान आहे? प्रश्न काय म्हणलेला आहे बघा, सातपुडा पर्वत कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान आहे? तर इथं आपल्याला नद्यांची नावं लक्षात ठेवायची आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे नर्मदा व तापी. नर्मदा व तापी या दोन्ही नद्यांच्या मध्ये काय येतो? सातपुडा पर्वत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 75. लोकशाहीची व्याख्या कोणी केली? बघा, लोकशाहीची व्याख्या कोणी केली? अब्राहम लिंकन. कोणी केली? अब्राहम लिंकन यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 76. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरील अधिकारी कोण असे? शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरील अधिकारी कोण असे? तर किल्लेदार असे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 77. भारतीय चलनी नोटावर एकूण किती भाषा असतात? प्रश्न काय म्हणलेला आहे बघा, भारतीय चलनी नोटांवर एकूण किती भाषा असतात? तर याचं योग्य उत्तर आहे 17. किती भाषा असतात? 17 भाषा असतात. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 78. अग्निपंख हे आत्मचरित्र कोणाचे आहे? अग्निपंख हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर हे खूप छान असं पुस्तक आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब यांचं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 79. जगातील सर्वात लहान देश कोणता? जगातील सर्वात लहान देश कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे व्हॅटिकन सिटी. काय? व्हॅटिकन सिटी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 80. 1857च्या उठावात झाशीचे नेतृत्व कोणी केले? बघा, हा प्रश्न आलेला आहे. 1857च्या उठावात झाशीचे नेतृत्व कोणी केले? तर याचं योग्य उत्तर आहे राणी लक्ष्मीबाई यांनी केले. राणी लक्ष्मीबाई. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 81. पृथ्वीच्या पृष्ठभागावर किती टक्के पाणी आहे? पृथ्वीच्या पृष्ठभागावर किती टक्के पाणी आहे? याचं योग्य उत्तर आहे 71%. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 82. पानिपतचे पहिले युद्ध कधी झाले? काय म्हणलेलं आहे? पानिपतचे पहिले युद्ध कधी झाले? तर याचं योग्य उत्तर आहे 1526. 1526. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 83. महात्मा फुले यांचे मूळ नाव कोणते? महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते? इथं काय विचारले? गाव विचारले. आणि कधी कधी प्रश्न आपल्याला असा येतो की महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी कोणी दिली? तर मुंबईच्या लोकांनी त्यांना महात्मा ही पदवी दिलेली आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला आलेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे कटगुण. काय नाव आहे महात्मा फुलेंच्या गावाचं? कटगुण. सावित्रीच्या गावाचं सुद्धा नाव आपल्याला विचारू शकतात. चला नेक्स्ट प्रश्न घेऊया. अंदमान निकोबार बेटांची राजधानी कोणती? अंदमान निकोबार बेटांची राजधानी कोणती? तर त्याचं योग्य उत्तर आहे पोर्ट ब्लेअर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 85. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पेशवा पद कोणाकडे होते? शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पेशवा हे पद कोणाकडे होते? तर याचं योग्य उत्तर आहे मोरोपंत पिंगळे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 86. मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण? मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण? मग अशा आपल्याला आदिलशहाचं विचारलं होतं. तर याचं योग्य उत्तर आहे बाबर. कोण आहे मुघलशहाचा? बाबर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 87. जगातील सर्वात उंच धबधबा कोणता? जगातील सर्वात उंच धबधबा कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे एंजल फॉल्स.
काय उत्तर आहे? एंजल फॉल्स. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 88. स्वराज्याचा मुख्य उद्देश काय होता? स्वराज्याचा मुख्य उद्देश काय होता? तर याचं योग्य उत्तर आहे रयतेचे राज्य. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 89. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? प्रश्न आहे का? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बघा मगाशी असा प्रश्न आपल्याला आलेला होता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 90. मगाच्या प्रश्नपत्रिकेत आपल्याला काय विचारलं होतं? पंतप्रधान. आणि आता काय विचारलं? राष्ट्रपती कोण? पहिले राष्ट्रपती. चला प्रश्न क्रमांक 90. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न रिपीट झाला. याचं योग्य उत्तर आहे बुलढाणा जिल्ह्यात. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 91. छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या वर्षी झाले? बघा, किंवा कोणत्या किल्ल्यावर झाले असाही प्रश्न आपल्याला येऊ शकतो. तर याचं योग्य उत्तर आहे 1680. कोणत्या वर्षी झाले? 1680 झाले. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 92. रेगूर मृदा कशासाठी प्रसिद्ध आहे? रेगूर मृदा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कापूस. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 93. मुघल काळात जिझिया कर कोणी पुन्हा लागू केला? बघा, मुघल काळामध्ये जिझिया कर हा कोणी पुन्हा लागू केला? तर याचं योग्य उत्तर आहे औरंगजेब. औरंगजेबाने काय केलं? जिझिया कर जनतेला लावलेलं होतं. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 94. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणाचे? बघा, हा प्रश्न आलेला आहे, खूप वेळा आलेला आहे. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणाचे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे जवाहरलाल नेहरू. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 95. सूर्यमालेचा केंद्रबिंदू कोणता? सूर्यमालेचा केंद्रबिंदू कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे सूर्य. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 96. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात समुद्रावरील व्यापाराची जबाबदारी कोणाची होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात समुद्रावरील व्यापाराची जबाबदारी कोणाची होती? तर याचं योग्य उत्तर आहे आरमार दलाची होती. कोणाची? आरमार दलाची. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 97. पवनार आश्रम कोणाशी संबंधित आहे? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. पवनार आश्रम कोणाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे विनोबा भावे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 98. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? जगातील सर्वात मोठा खंड कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे आशिया. हा मगाशीच झालेला आहे. प्रश्न क्रमांक 99. साळबाईचा तह कोणामध्ये झाला? बघा, साळबाईचा तह कोणामध्ये झाला? तर हा तह मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये झाला होता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 100. भारताची संसद कोठे आहे? बघा प्रश्न काय आहे? भारताची संसद कोठे आहे? तर ती आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर शिक्षक मित्रांनो, हा पाठ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला जर हा पाठ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि तुमच्या गरजू मित्र मैत्रींना पाठवायला सुद्धा विसरू नका. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.